सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, किश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे। या संत जनांनो, असं म्हटलं जातं की जगामध्ये सर्व काही सुंदर आहे आणि ही सुंदरता दिसण्यासाठी आपली दृष्टी सुंदर हवी। कडक ऊनही थंड वाटेल जेव्हा आमच्या डोळ्यांवर थंड काचेचा चष्मा अथवा गॉगल असेल। कावीळ झालेल्या व्यक्तीला सर्वच पिवळं दिसतं, कारण त्याची दृष्टीच पिवळी झालेली असते। म्हणूनच असं म्हटलं जातं की जशी दृष्टी तशी सृष्टी। एकदा सॉक्रेटिस जवळ एक युवक आला आणि म्हणाला की गुरु महाराज, माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली, प्रेमविवाह झाला, पण आता मला जाणवलं की माझी पत्नी अत्यंत कुरूप आहे। मी अजून तरुण आहे, यापुढील 40-50 वर्ष मी त्या कुरूप बायकोशी कसा बरा संसार करू? माझं संपूर्ण जीवनच नाश पावलं। आपणच यातून योग्य मार्ग काढण्याची कृपा करावी। त्यावर सॉक्रेटिस म्हणाले की तू कशाला चिंता करतोयस? ही तर अतिशय साधी समस्या आहे। या सर्व समस्येला कारण आहे तुझी दृष्टी। पहिल्यांदा या दृष्टीने पाहून तू लग्न केलंस ना, त्या दृष्टीला कुरूप दिसत नव्हतं। याच बायकोमध्ये तुला मोहक सौंदर्य दिसलं होतं, ते सौंदर्य पाहून तू वेडा झाला। त्याच प्रेम दृष्टीने पुन्हा तिच्याकडे पाहायला प्रारंभ कर, तीच पत्नी तुला सुंदर आणि अप्रतिम दिसेल। तू पतिवृष्टी झाकून प्रियकर दृष्टी उघड, तुझं जीवन स्वर्ग समान होईल। हे सॉक्रेटिसचे शब्द केवळ दुसऱ्याला सांगण्यासाठी नव्हते, त्याने तशीच आपली दृष्टी बनवली होती। कारण सॉक्रेटिसची पत्नी कठोर, कजाग आणि भांडकुदळ होती। तिची भाषा अत्यंत कठोर, सदा शिव्याशाप, भांडणामध्ये तिची बरोबरी करणारा कोणीच नव्हता। तरी सॉक्रेटिस तिच्याकडे प्रेमळ दृष्टीनेच पाहत होता। कजाक बायकोशी संसार करावा लागला तरी त्याचं घर सौख्य मंदिरच होतं। हृदयात मधुरता, दृष्टीत सौंदर्य या गोष्टी असतील तर जग जन कसेही असले तरी ते सुंदरच दिसते। तेव्हा शिळ्या भाकरीचा तुकडा सुद्धा मिष्टान्न, भाताची पेज सुद्धा पंचामृत आणि झोपडी सुद्धा राजवाडा यांसारख्या गोष्टी होतात आणि जीवन धन्य होऊन जातं। आपणास ती दृष्टी लाभत नाही, ती दैवी कला आपणास प्राप्त होत नाही, फक्त फरक एवढाच आहे। म्हणूनच ती दृष्टी सर्वसामान्यांना प्राप्त करून देण्याचं महान कार्य आज सद्गुरू करत आहेत। ज्ञानदृष्टी देऊन प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकत आहेत। या ज्ञानदृष्टीने जेव्हा घटाघटातील ईश्वराचं दर्शन होतं, तेव्हा बघण्याची दृष्टी ईश्वरमय होऊन जाते। मग सर्वांमध्येच ईश्वर दिसू लागतो, शत्रू सुद्धा मित्र दिसू लागतो। एका खगोलशास्त्रज्ञाला त्याचा मित्र विचारतो की अरे बाबा, आज आपण संपूर्ण आकाशाचं अवलोकन केलं, कानाकोपरा धुंडाळून काढलाय, तुमच्या दृष्टीतून काही सुटलं नसेल तर मला सांग बरं, कुठेतरी देव आहे का? तुला तो दिसला का? त्यावर शास्त्रज्ञ म्हणाला की मित्रा, देवाला सोडून मी दुसरं काही पाहिलंच नाही। जिथं पाहावं तिथं देवच होता, जिथं पाहावं तिथं देवाचा अखंड खेळ चालू आहे। त्या नक्षत्रामध्ये धगधगणारी शक्ती म्हणजे देव, सर्व महाकाय वस्तूंना चालना देणारी प्रेरणा शक्ती म्हणजे देव। अरे नक्षत्र उत्पन्न होतात, नाश पावतात, त्यांना जन्म देणारी नाश पावणारी शक्ती म्हणजे देव। अरे मित्रा, पाहण्याची दृष्टी असेल तर देवाला सोडून दुसरं काय बरं दिसेल? आणि हीच दृष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाला देण्याचं आटोकाट प्रयत्न सद्गुरू करत आहेत। आणि सद्गुरूंची ही दृष्टी जीवनाचं कल्याण करणारी आहे। अवतार गुरुची दृष्टी केवळ जीवनाचे कल्याण करे। मानवी जीवन सुखमय करण्यासाठी होईल आपुलीशी सृष्टी, ऐसी बनवा प्रेमळ दृष्टी। हा सुविचार अंतर्मनाला बरंच काही सांगून जातो। आणि म्हणून शायर म्हणतो की सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, किश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे। लहान मूल जन्माला येताना आपल्या हाताची मूठ बंद करूनच जन्माला येतं। त्या बंद मुठीत तसं काहीच नसते, परंतु ती मूठ हेच दर्शवत असते की या जन्मात काहीतरी प्राप्त करायचं आहे। हाच मूळ संकल्प करून जीवात्मा मानव जन्मास येतो। मग याच ध्येयपूर्तीच्या दिशेने त्याचा जीवनाचा प्रवास सुरू होतो। मूल रडत रडत जन्माला येतं, थोडं मोठं झालं की खेळण्याशी खेळते आणि मग हेच मूल शाळकरी मुलगा होऊन नित्यप्रती शाळेत जाऊ लागते। पुढे कॉलेजला जाऊन उच्च पदवी प्राप्त करून याच वयात तो तारुण्याने बहरतो। तारुण्य शक्ती आणि बुद्धमतीच्या जोरावर तो नोकरी व्यवसाय करतो आणि धन दौलत, शेतीवाडी, बंगला गाडी, मान प्रतिष्ठा
आणि ऐश आरामाशी देणारी सर्व साधने प्राप्त करतो. मग आपण पुरेसे मोठे झालो की असं वाटतं की आता विवाहबद्ध व्हावं. त्यानंतर मुलाबाळांनी घर भरतं आणि मग त्यांना उत्तम शिक्षण, योग्य संस्कार यासारख्या सर्व सुखसोयी कशा प्राप्त होतील यासाठी आपण क्रियाशील होतो. यातच वयाची 60 वर्ष निघून जातात. त्याचबरोबर डोळ्यावर चष्मा येतो, हळूहळू दात पडू लागतात, हाती काठी येते आणि एक दिवस एक अखेरचा श्वास घेऊन त्या जीवनाचा प्रवास संपवावा लागतो. तापलेल्या तव्यावर जसा पाण्याचा थेंब शिंपडला असता क्षणार्धात चिर्र असा आवाज होऊन तो वाफ बनून नाहीसा होतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्य देखील अगदी अल्प कालावधीतच आपली जीवन यात्रा संपवतो. आणि म्हणून एक शायर मानवाच्या अल्प आयुष्याचे एक सुंदर प्रकारे वर्णन करताना म्हणतो, सुबह को हंसता बचपन देखा, दोपहर को मस्त जवानी, शाम को ढलता बुढ़ापा देखा और रात को खत्म कहानी. मनुष्यानं जीवन प्रवासात बरंच काही नक्कीच प्राप्त केलं, पण तो सुखी, समाधानी व शांत मात्र कधीच होऊ शकला नाही. अखेरपर्यंत अशांतच राहिला. म्हणूनच कदाचित मनुष्य मरण पावल्यानंतर त्या चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्याची प्रथा आपल्याकडे प्रस्थापित झाली असावी. माणूस आपलं संपूर्ण आयुष्यात संसारासाठी गोष्ट प्राप्त करण्यासाठी घालवतो, पण हा संसार त्याला सुखशांती देऊ शकलाच नाही. हे केवढं बरे आश्चर्य. माणूस जन्माला रडत आला, त्याने आपलं जीवनही रडत व्यतीत केलं आणि अखेर या जगाचा निरोप घेताना देखील तो रडलाच. आयुष्य सारे संपून गेले, सरणावर येता येता, काही ना काही मज प्राप्त झाले, श्वास अखेरचा घेता. कारण संसाराचा रंग हा दिवाळीतील आतिषबाजी प्रमाणे क्षणिक असतो. फटाके तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते, परंतु त्याची शोभा काही मिनिटेच पाहाव्यास मिळते. अरे त्याचप्रमाणे सारं आयुष्य घाम गाळून संसार उभा करावा लागतो, पण यातील आनंद अल्पकाळ असतो. कारण माणसाच्या जीवनात अचानक तोफेचा धडाका होऊन त्याची अपूर्ण राहिलेली सारी कामे जशीच्या तशी सोडून त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. आयुष्यात उपभोगलेले बालपण, तारुण्य, धन दौलत, बंगला गाडी, पद प्रतिष्ठा, स्त्री पुरुष, सगळे सोयरे आधी सारं इथंच सोडून जावं लागतं. हे सर्व काही त्याच्या पूर्वजन्माच्या संचिताने प्राप्त झालेलं असतं. पण त्याचे देणे घेणे संपले की एकतर ते त्यास सोडून जातात अथवा तो त्यांना सोडून जातो. यातील कोणीही त्याच्या बरोबर येत नाही किंवा त्यातील काही बरोबर नेता येत नाही. माणूस खाली हाताने या जगात प्रवेश करतो, रिकाम्या हाताने या जगाचा निरोप घेतो. ज म्हणजे जमवणे आणि ग म्हणजे गमवणे आणि याचंच नाव खऱ्या अर्थानं जग. सारं काही इथंच जमा करायचंय, सारं काही जमा केलेलं इथंच गमवायचंय. म्हणून संत तुकोबाराय म्हणतात की कशासाठी बांधले घर आपण गावाच्या बाहेर, संसार केला कोट्यान कोटी, संगे आली नाही लंगोटी. संसार केला घडोघडी, संगे आली नाही दमडी, तुका म्हणे संसार सारा मायेचा बाजार. आता यावरून स्पष्ट होते की संसार प्राप्त नसून अप्राप्त आहे. कारण आपण जन्मापासून जे जे जमा केले ते आपल्या बरोबर जाणार नसेल अथवा सोबत नेता येणार नसेल तर आपण ते प्राप्त केले आहे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून संसार हा प्राप्त आहे. मग माणसाने अशा अप्राप्त संसारात जन्माला येताना हाताच्या मुठी बंद करून काहीतरी प्राप्त करायचे आहे हा जो निश्चय दर्शवला आहे, त्याचं नेमकं प्रयोजन काय आहे? अशी कोणती गोष्ट प्राप्त करायची आहे जी अप्राप्त नसून प्राप्त आहे? अशी कोणती संपत्ती जी प्राप्त केल्यानं या जीवनानंतरही सोबत नेता येईल? असा कोणता खजिना आहे जो प्राप्त केल्याने मानव जन्माचं सार्थक होईल? असं एक नव्हे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यांची उत्तरे आपणास शोधायची आहेत. ही उत्तरे आपल्या तर्कबुद्धीने सापडणे कठीण आहे. त्यासाठी केवळ संत महंतांच्या विवेकबुद्धीचाच आधार घ्यावा लागतो. संत महंतांनी युगानयुगे मानवाला हा संदेश दिला आहे की अरे बाबा, जन्माला आल्यानंतर प्राप्त करण्यायोग्य वस्तू, संपत्ती, खजिना जर कोणता असेल तर तो म्हणजे या जगताचा निर्माता, सर्व जीवाचा पालन करता, सुख करता आणि दुःखहर्ता परमपिता परमात्मा ईश्वरच होय. अशा परमात्म्याला प्राप्त केल्याखेरीज मानवी जीवनाला अर्थच नाही. आणि म्हणून आपल्याला लाभलेले अनमोल जीवन केवळ संसारातील लौकिकतेसाठी नसून अविनाशी परमप्राप्तीसाठी आहे. आपण किती शिकलो, धनसंपदा प्राप्त केली, महालगाड्या आणि सर्व सांसारिक सुखाची साधनं जरी मिळवली तरी सुद्धा हा जीवात्मा सुखी, समाधानी आणि शांत होणार नाही.
ज्याप्रमाणे पाण्यातील मासा पाण्याविना तडफडतो, मग त्याला धन दौलतीच्या ढिगाऱ्यावर ठेवा किंवा आलिशान मखमली गलिच्यावर झोपवा किंवा हिरे मानकाच्या राशीवर बसवा, मोटर गाडीतून त्याला फिरवा अथवा किमती दुधामध्ये ठेवा, तरी त्याची तडफड थांबणार नाही, कारण पाणी हेच त्याचं जीवन आहे. अगदी त्याचप्रमाणे जीवात्म्याचं सार म्हणजे परमात्मा आहे. आणि म्हणून संतांनी म्हटलंय की आपला तू देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. असे संत महंतांनी किती तळमळीने जरी सांगितले तरी आपली ओढ मात्र सदैव अप्राप्त संसाराकडेच असते. पाणी हे जसे उतारावरून अधिक वेगाने धाव घेते, अगदी त्याचप्रमाणे अनेकांची धाव ही संसाराकडे असते. परंतु आपल्याला उताराकडे जायचं नाही, मायाजाळात अडकतो आणि मायाजाळात भाजून निघतो. या दोन्हीत आपल्याला सापडायचं नाही. संसार हा जरी लोभस वाटत असला तरी ते मोहमायेचं दाट जाळ आहे आणि ते भ्रमित करणारं एक मुगजळ आहे. जन्म मरणाच्या राहाट गाड्यात नित्य फिरणार हे चक्र आहे आणि संसार हे एक वस्त्र आहे जे कधीच विणून पूर्ण होत नाही आणि झालेलं नाही व कधी होणार देखील नाही, कारण तो मुळातच पूर्ण आहे. संसार हे आपल्याला पडलेलं एक स्वप्नच आहे. प्रथमतः ते सत्य भासतं, खरं वाटतं, पण अज्ञान निद्रेतून जाग होताच हे आपल्याला असत्य वाटतं, खोटं वाटतं. म्हणून हा संसार असत्य आहे, मिथ्या व क्षणभंगूर आहे. संसाराला उत्पत्ती स्थिती लय आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम असल्या कारणाने तो परिवर्तनशील देखील आहे. संसार हे एक असं घर आहे जेथे सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी, मान अपमान आणि जन्म मरण याचं सतत येणं जाणं चालू असतं. आणि त्यामुळे संसारात अस्थिरता, अस्वस्थता, अपूर्णता आणि शांतता आणि अशांतता अनुभवास मिळते. परंतु या क्षणभंगूर संसाराचा विधाता परमात्मा मात्र पूर्ण आहे. वेद काय सांगतं? पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्त पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. परमपिता परमात्मा आधी पूर्ण होता, आता पूर्ण आहे आणि भविष्यातही पूर्ण राहणार आहे. या पूर्णात काही मिळवले तरी तो वाढत नाही आणि पूर्णातून कितीही वजा केले तरी तो कमी होत नाही. पूर्ण हे सदैवच पूर्ण असतं. या विश्वात पूर्णाशिवाय म्हणजेच पूर्ण परमात्म्याशिवाय काहीच नाही. एका परमात्म्याशिवाय काहीच नाही. एक परमात्मा हाच पूर्ण आहे. एका परमात्म्याशिवाय हा संसार देखील अपूर्ण आहे. एकम सत्य द्वितीय नास्ति ब्रह्म सत्य जगद मिथ्या. या वेदवाणीनुसार सत्य एकच आहे, ते म्हणजे परमपिता परमात्मा. तोच तेवढा सत्य आणि अशाश्वत आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळात त्याचा परिवर्तन होत नाही, म्हणून तो अपरिवर्तनशील आहे. त्यास उत्पत्ती स्थिती लय नाही, कारण तो अजन्मा, स्वयंभू आणि अविनाशी आहे. अशा अविनाशी परमात्म्याच्या ठाई निर्भयता, निश्चितता, पूर्णत्व, अमरत्व आणि आनंद याचं नित्य वास्तव्य असतं. म्हणूनच परमात्म्याच्या ठाई आनंदाची डोही, आनंद तरंग या अवस्थेचा प्रत्यय अनुभवास मिळतो आणि तो आजपर्यंत प्रत्येक साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे. उत्पन्न होणारी व पुन्हा लय पावणारी लाट म्हणजे संसार आणि उत्पन्न होत नाही व कधी नाश पावत नाही अशा सागर म्हणजे परमात्मा होय. असा परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणं जाणं नाही. परमात्मा अनंत, अपार, निर्गुण, निराकार, नित्य व निरंतर आहे, ज्यात कोणताही बदल होत नाही. तो जसाच्या तसाच राहतो. असं वेदशास्त्रांनी परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन जरी केलं असलं तरी त्याची प्राप्ती मात्र निश्चितपणे होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. यात तीळ मात्र शंका नाही. परमात्मा प्राप्त असून प्राप्त करण्याजोगा आहे, पण तो आपल्या बुद्धिचातुर्याने, कर्मसाधनेने अथवा प्रारब्धाच्या भरवशावर राहून प्राप्त होत नसून केवळ सद्गुरूच्या कृपाशीर्वादानेच प्राप्त होतो. कारण परमात्मा हा कर्म साध्य नसून कृपा साध्य आहे. म्हणूनच आपल्याला प्रभू प्राप्तीची नितांत गरज वाटली पाहिजे. ही गरज जिज्ञासेला जन्म देते आणि नंतर प्रभू मिलनाचे साधन बनते. परंतु ही जिज्ञासा देखील तेवढीच तीव्र असावी जशी एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्राणरक्षणाची असते. अशा तीव्र जिज्ञासेतूनच संत संगतीत बसण्याची ओढ निर्माण होते आणि मग संत संगतीने अंतकरणात प्रभुप्राप्तीचा भाव प्रगट होऊन सद्गुरूला शरण जाण्याचा विवेक जागृत होतो. सद्गुरूला शरण गेल्याने ब्रह्मज्ञानाची फलप्राप्ती होते. या ब्रह्मज्ञानाद्वारे परमात्म्याची प्राप्ती होते, कारण ब्रह्मज्ञान ही परमात्मा प्राप्तीची पहिली आणि शेवटची पायरी आहे.
ज्यांनी ज्यांनी प्रभू प्राप्तीचा ध्यास घेतला व ज्यांना सद्गुरूच्या ब्रह्मज्ञान रूपी कृपा प्रसाद लाभला त्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि मग पुण्यवंत असो अथवा पापी असो, सदाचारी असो अथवा दुराचारी असो, साधक असो अथवा संसारी असो, त्यांची नावे इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात लिहिली गेली आहेत. यावरूनच तरी याच जन्मात परमात्मा प्राप्ती करता येते हे सत्य आपणास मान्यच करावं लागेल. देहाचा अंत होईल आणि मग अनंताची प्राप्ती होईल असं भाष्य आता आपण करू नये. हे भाष्य बिनबुडाचं आहे. यानं समाधान होऊ शकत नाही. समाधानाचं लक्षण काही वेगळंच आहे. आपले सर्व सैन्य मरून जावं आणि मग आपण राज्यपद मिळावं अशी इच्छा धरण्यापेक्षा आपलं सैन्य असतानाच आपण राज्यपद भूषवणं हे अधिक बरं. तद्वतच ही देह संपदा व जीवन संपत्ती असताना परमात्मा प्राप्ती करून मोक्षपद अमरपद प्राप्त करावं हे ज्ञानीपणाचे लक्षण होय. देवांना देखील मिळणे कठीण अशी गर्भ श्रीमंती आपणास या मानव जन्माच्या रूपाने प्राप्त झाली. मानव जातीला नारायण प्राप्त होण्याची सुवर्ण संधी आलेली आहे. मग ती संधी वाया घालवायची आहे का, हा प्रश्न चिंता आपणास वाटली पाहिजे. परमात्मा प्राप्ती होणे या जन्मात शक्य नाही. परमात्मा प्राप्त आहे असा विचार जर आपण करत असाल तर हा विचार आपल्या परमात्म्याच्या साक्षात्कारातून घडून आणणार नाही. परमात्मा प्राप्ती होणे या जन्मात शक्य नाही. परमात्मा प्राप्त आहे असा विचार जर आपण करत असाल तर हा विचार आपल्याला परमात्माचा साक्षात्कार घडून आणणार नाही. म्हणूनच या विचाराचा त्याग करून संत विचारांचा अवलंब करीत आपल्या मुख्य ध्येयाकडे आपण मार्गस्थ झालं पाहिजे. आपण जे अप्राप्त आहे त्यास प्राप्त करण्याचा ध्यास घेतो आणि जे प्राप्त आहे त्याचा प्राप्त ठरवतो. हाच आपला मोठा भ्रम आहे. म्हणजे संसार अप्राप्त असून आपण त्याला प्राप्त करायला बघतो आणि परमात्मा हा प्राप्त असून त्याला आपण अप्राप्त म्हणतो की जे मला कधी मिळू शकत नाही. आणि म्हणूनच या भ्रमाला आपल्याला संपवायचं आहे. या भ्रमाची जर समाप्ती करायची असेल तर ब्रह्माची म्हणजे त्या परमपिता परमात्म्याची प्राप्ती ही झालीच पाहिजे. आणि म्हणून संत निरंकारी मिशनचे सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज या विश्वातील सर्व मानव मात्राला शुभ संदेश देत आहेत. भ्रमाची प्राप्ती करून भ्रमाची समाप्ती करा. युगानयुगे अंधार असलेल्या ठिकाणी जर एक दीप प्रज्वलित केला असता एका क्षणार्धात तेथील अंधार नाहीसा होतो. अगदी त्याचप्रमाणे जेथे ब्रह्म प्रगट झाले तेथे भ्रम शिल्लकच राहत नाही. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनात ब्रह्मज्ञानाचा आविष्कार हा झालाच पाहिजे. आणि म्हणूनच ब्रह्मज्ञान हे अमृत आहे. ते प्राशन करून आपल्याला अमर व्हायचं आहे. शरीर जाईल परंतु आत्मरूपाने आपण जिवंत राहू. आपणास ब्रह्ममय जीवन जगायचं आहे. पण परमेश्वराला ओलांडून नव्हे तर हे संपूर्ण जीवन परमेश्वराला ओवाळून टाकायचं आहे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं चिरंजीव होऊ. आपल्याला आताच्या जीवनात पुढील जीवनात व जीवनानंतरही कायम टिकेल अशी चिरंतर शांती प्राप्त करायची आहे. त्यासाठी प्रथम परमात्मा कळायला हवा आणि कळालेला परमात्मा आपलासा करायला हवा. त्यासाठी परमात्मा प्राप्तीची खूण म्हणजे इशारा सद्गुरूकडून जाणायला हवी. ते मर्म ओळखायला हवं आणि महत्वाचं म्हणजे तेही याच जन्मात, जेणेकरून पुनर्जन्माच्या चक्तामधून आपली सुटका होईल आणि या जीवाला परमात्मा मध्ये कायम स्थिर होता येईल. यासाठी परमेश्वर प्राप्तीची अत्यंत आवश्यकता आहे. मित्राशिवाय मैत्री नाही, बाळाशिवाय मातृत्व नाही. अगदी त्याचप्रमाणे परमात्मा प्राप्तीशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. आणि म्हणून हा परमात्मा हा आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. याची प्राप्ती करणं हा आपला मुख्य उद्देश आहे. आपला मानव जन्माचा मूळ संकल्प आहे, हे विसरून चालणार नाही. करिता सायास अप्राप्तची होय प्राप्त, कृपा होता सद्गुरूची, भ्रांती होईल समाप्त, भ्रांत होईल समाप्त. प्रेमाने बोला, धन निरंकार जी.